सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असताना बेळगाववर आपला दावा अधिक घट्ट करण्यासाठी कर्नाटक सरकार 2006 पासून बेळगावात विधिमंडळाचं अधिवेशन घेतंय. मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीनं हे अधिवेशन बेकायदेशीर असल्याचा आरोप करत दरवेळी महामेळावा आयोजित करून त्याला प्रत्युत्तर देत आहे. यावर्षीही समितीनं महामेळाव्याचं आयोजन केलंय. या मेळाव्याला कोल्हापुरातून जाण्यासाठी शिवसैनिकांनी भगव्या रॅलीचं आयोजन केलं होतं. आज सकाळी कावळा नाका इथल्या छत्रपती ताराराणी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शिवसेनेचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवे ध्वज फडकावत शिवसैनिक बेळगावच्या दिशेनं रवाना झाले. रॅलीत सुनील मोदी, विशाल देवकुळे, राजू यादव, हर्षल सुर्वे, चंद्रकांत भोसले, अरुण अबजागे, राजू यादव सहभागी झाले होते. कर्नाटक सरकारचा मराठी माणसांवरील शिवसेना कदापि सहन करणार नाही असा इशारा संजय पवार यांनी दिला. लोकशाही दिलेला अधिकार आहे, त्या अधिकाराचा वापर तिथला मराठी माणूस करतोय आणि केंद्र सरकारने सुद्धा ह्यात लक्ष घालणं गरजेचं आहे. कारण मराठी माणसांवर वर्षानुवर्ष अन्याय होतोय आणि केंद्र सरकार कायमच बघ्याची भूमिका घेतंय. आज 2 उपमुख्यमंत्री आपल्या राज्यात आहेत. आज आपले 2 उपमुख्यमंत्री आहेत ते मराठा आहेत. ते काय करतायत? केंद्र सरकार काय करतंय? आणि हुकुमशाहीकडे वाटचाल कशाला म्हणतात तर ही आहे. पोलिसांना आम्हाला नोटीस काढलेले आहेत, इथं यायचं नाही. अरे ही कुठे दादागिरी चालली आहे? तिथले गुंड पुंड कुठे गोळा करताय ना आमच्या मराठी माणसांच्या अंगावर सोडताय. ही पुरस्कृत गुंडागिरी कुणाची आहे? त्या कर्नाटक सरकारची आहे. आम्ही सुद्धा कायदा हातात घेऊ शकतो. ह्या महाराष्ट्रात सुद्धा कन्नड लोक राहतात, परंतु आम्ही अजूनपर्यंत त्यांचा अन्याय केलेला नाही आहे. तिथल्या मराठी माणसावर जर अन्याय तुम्ही करणार असाल तर भविष्यात आम्हाला सुद्धा कायदा हातात घ्यायला लागेल. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांच्या सीमेवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता. प्रमुख पोलीस अधिकारी या ठिकाणच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. दरम्यान ही रॅली महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर दूधगंगा नदीजवळ पोलिसांनी अडवली. यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी रोखल्यानं शिवसेना कार्यकर्त्यांनी कर्नाटकाहून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक रोखून धरली. यावेळी शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करत रस्त्यावरच ठिय्या मारला. यावेळी पोलिसांनी एकेरी मार्गानं वाहतूक सुरू केली. कर्नाटकची अशीच दडपशाही सुरू राहिली तर कर्नाटकच्या कोणत्याही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा विजय देवणे यांनी दिला. संजय पवार यांनी सीमा प्रश्नावर केंद्रानं लक्ष घालावं अशी मागणी केली. सीमा भागातील मराठी बांधवांबरोबर महाराष्ट्रातील मराठी बांधव कायमपणे पाठीशी राहतील असा विश्वास पवार यांनी व्यक्त केलाय. सुनील मोदी यांनी कर्नाटक पोलिसांची अशीच मुजोरी सुरू राहिल्यास त्याचे महाराष्ट्रात परिणाम दिसतील असा इशारा दिला. यावेळी शिवसैनिकांना ताब्यात घेऊन कागल पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. थोड्या वेळानं या सर्वांना सोडून देण्यात आलं.